आज आपण बनवणार आहोत हिरव्या लसूणचे आयते। हे आयते खूपच चविष्ट लागतात। तर चला आता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी बघू शकता हा हिरवा लसूण म्हणजे लसूणचा पाला घेतलेली आहे आणि हा मी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याला थोडं कापून घेऊया। तर मिक्सर मध्ये म्हणजे मिक्सरच्या डब्यात टाकता येणार एवढंच कापायचं आहे, एकदम काही जास्त बारीक वगैरे काही कापायचं नाहीये। आपल्याला याचं पेस्टच करून घ्यायचं आहे, म्हणून मी इथे अशी रफली कापून घेत आहे। तर बघू शकता या प्रकारे असं मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे, कारण मिक्सर मध्ये बारीकच होणार आहे हा। तर आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण हा सर्व हिरवा लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। तर बघू शकता सर्व इथे मी हा मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे। आता आपल्याला इथे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चवीनुसार। तर मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकत आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे। जर तुम्ही तिखट मिरच्यांचा यूज करत असणार तर कमी टाका। त्याचबरोबर थोडंसं जिरं टाकलेली आहे। आता याचा पेस्ट तयार करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता छान असं पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा लसूणचा पेस्ट एका वाट्यात काढून घ्यायचा आहे। तर मी इथे एक मोठा वाटा घेतलेली आहे, या वाट्यामध्ये हा पूर्ण पेस्ट काढून घेत आहे। सर्व पेस्ट काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। मी इथे साधारणतः 2 वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे। अंदाजाने आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे, छान बारीक कापून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे साधारणतः अर्धा चम्मच मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर। आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचं एक बेटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही, मीडियम आपल्याला याचं एक बेटर तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आता पाण्यात थोडं पाणी टाकून छान असं याचं एक बेटर तयार करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता या प्रकारे आपण हा लसूणच्या पाल्याचं आणि तांदळाच्या पिठाचा बेटर तयार करून घेतलेला आहे, म्हणजे लसूणच्या आयत्याचा बेटर तयार झालेला आहे। आता आपण आयते बनवून घेऊया। तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तवा छान असा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल जास्त प्रमाणात नाही लावलं तरी चालेल, थोडंसं तेल लावून घेतलेली आहे मी इथे। त्यानंतर आता आपल्याला जो बेटर आहे तो या तव्यावर टाकायचा आहे। बघू शकता या प्रकारे तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे, तेव्हा छान असे जाळीदार आयते बनणार। तर बघू शकता आता या प्रकारे मी बेटर तव्यावर टाकून घेतलेली आहे, गोल आकार दिलेली आहे। मीडियम गॅस करून झाकून ठेवायचं आहे 1 मिनिट। 1 मिनिटानंतर बघू शकता एका बाजूने छान असं हा शिजलेला आहे। आता आपण याला पलटून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे पलटून घेतलेली आहे, छान असं क्रिस्पी झालेला आहे। तुम्हाला जर क्रिस्पी आवडत नसेल तर तुम्ही थोड्या कमी वेळामध्ये पलटून घ्या। आणि दोन्ही बाजूने आता हा अगदी परफेक्ट आयता झालेला आहे, मी काढून घेतलेली आहे। याच प्रकारे आता आपल्याला सर्व आयते बनवून घ्यायचे आहेत। सर्व आयते बनवून झालेले आहेत आणि 2-3 आयते मी या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान असे अगदी क्रिस्पी आयते तयार झालेले आहेत। खूपच चविष्ट बनतात हे आयते, एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।